तर आम्ही आता आलोय म्हैसमाडला, बघा मंदिर. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. सो आज आम्ही गेलो होतो म्हैसमाडला आणि ते आमचं अचानक ठरलं. मग काय ठरलं तर जावं तर लागेलच. आणि माझा मावशीचा मुलगा आला होता, सो आम्ही त्याला घेऊन गेलो होतो म्हैसमाडला. त्यानंतर तुम्हाला दिसेल खूप मोठं असं मस्त असं गेट. तर इथून आपण जाऊया आणि हे आहे मंदिरचा परिसर. तर चला आपण जाऊया मध्ये. तर गाईज, तर तुम्हाला माहिती का म्हैसमाड हे कुठे आलं? तर मी तुम्हाला सांगते की हे आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर पासून 36 किलोमीटर अंतरावर हे म्हैसमाड आहे. आणि हे जे म्हैसमाड आहे ते हिल स्टेशन म्हणूनही ओळखलं जातं. अँड गाईज, लेट मी नो, तुम्हाला माहिती का पावसाळ्याच्या वेळेस तर इतकं भारी व्ह्यू असतो इथला. खूपच छान व्ह्यू असतं. सगळे जे ढग असतात ते खाली उतरलेले असतात आणि स्वर्गासारखी फिलिंग येते गाईज. तर तुम्ही इथं नक्की व्हिजिट करा. तर चला आपण मंदिरात जाऊया. तसंही मंदिरात फोटो व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं, तरी मी तो काढला. तर चला आपण जाऊया. पण जे मेन बालाजीचं जे मंदिर आहे तिथं आपल्याला फोटो काढणं अलाउड नाहीये. सो आपण चला दर्शन घेऊया आणि जाऊया मंदिराच्या बाहेरचा परिसर पाहायला. तर हे आहे मंदिरचा बाहेरचा परिसर. इतकं भारी मंदिर होतं हे, खूप मस्त वाटत होतं गाईज. त्यानंतर आम्ही बाहेर गेलो, मंदिराच्या बाहेर गेलो आणि हा व्ह्यू खूप मस्त होता. इतकी भारी हवा येत होती, खूप मस्त वाटत होतं. आणि इथं आम्ही थोडेफार रील्स केले. त्यानंतर गेलो आम्ही भद्रा मारुतीचं दर्शन घ्यायला. सो हे आपलं आहे भद्रा मारुतीचं मंदिर. सो गाईज, हे मंदिर आहे खुलताबादला. तर आपण गेलो होतो भद्रा मारुतीच्या मंदिरात. इथं जे मारुती आहेत ते झोपलेले अवस्थेत आहेत. तर चला आपण दर्शन घेऊया. त्यानंतर आम्ही निघालो आणि एका स्पॉटवर थांबलो चहा प्यायला. आणि वाटेत आम्हाला खूप पाऊस लागला. सो लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. सो भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय बाय गाईज.